प्रहार संगठन की ओर से 28 अक्टूबर को होने वाली किसान हक यात्रा की तैयारियों को लेकर संगठन के संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू महाराष्ट्र के 36 जिलों में किसानों की सभाएं कर रहे हैं। इसी कड़ी में उन्होंने गोंदिया जिले में भी सभा की। इस सभा में बड़ी संख्या में किसान और दिव्यांग भाई उपस्थित हुए। सभी ने आश्वासन दिया कि वे 28 अक्टूबर को होने वाली किसान हक यात्रा में जरूर शामिल होंगे। सभा में किसानों को गलत तरीके से मिलने वाली न्यूनतम समर्थन मूल्य, कर्ज माफी और बुआई से कटाई तक का पूरा खर्च मनरेगा योजना के माध्यम से किसानों को मिले, इस मुद्दे पर चर्चा हुई। साथ ही दिव्यांग भाइयों की समस्याओं के समाधान का भी आश्वासन दिया गया। बच्चू कडू ने किसानों और दिव्यांग साथियों से अपील की कि वे अपने खर्च पर इस सभा में शामिल होकर आंदोलन को मजबूती दें। हे शेतकरी शेतमजुरांची हक्क यात्रा आहे। मी एकूण 6 असे सभा घेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी जाणार आहोत। आम्ही आता सगळे संघटना, राजू शेट्टी असेल, अजित नवले असेल, राकेश टिकेत असेल, आता 17, 18, 19ला मुंबईला देशातले सगळे शेतकरी नेते तिथे येणार आहे। एक मोठं आंदोलन आम्ही शेतकऱ्याचं करतो आहे। एक तर हमीभावाचं आहे, जे हमीभाव दिला जातो ते फार चुकीच्या पद्धतीने दिलं जातं आणि खरेदी करतं ते अर्धी खरेदी केल्या जात नाही। पैसे जे भेटतं ते एक वर्ष पैसे भेटत नाही आणि अतिशय वाईट अवस्था आहे। आणि मग याच्या सगळ्या विरोधात कर्जमाफीच्या मुक्तीच्या संदर्भात असेल, हमीभावाच्या संदर्भात असेल आणि हे दोनही आम्ही पाहतो। हमीभाव देत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये द्या। म्हणजे आम्ही जे धानाची टोपणी करतो तर ते कापेपर्यंत याला जे मजुरी लागतं हे सगळे पैसे एमआरजीएसमधून कव्हर केले पाहिजे। मजुरीचा खर्च सरकारनं एमआरजीएसमधून केला पाहिजे, हे पण आमची मागणी आहे। दिव्यांगाच्या संदर्भात मागणी आहे आणि हे सगळी मजुराच्या संदर्भात, खास करून जे मजूर आहे, भूमिहीन आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करून त्यांना कायमचा रोजगार कसा देता येईल याच्यासाठी विचार सरकारनं करावं। यासाठी ही शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आम्ही प्रत्येक गाव खेड्यात जाऊन पूर्ण करणार आहोत आणि 28 तारखेला याचं मोठं आंदोलनाचं स्वरूप दिसेल। अब 28 अक्टूबर को होने वाली किसान हक परिषद में किसानों को न्याय मिलता है या नहीं, और यह परिषद कितनी प्रभावशाली साबित होती है, यह देखना दिलचस्प होगा।